श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी या 3 झाडांना शांतपणे स्पर्श करा. छप्पर फाडले जाईल. पैशांचीही कमतरता भासेल. श्रीमंतांना इतकी संपत्ती मिळेल की ते व्यवस्थापित करू शकणार नाही. जन्माच्या वेळी गरिबी त्वरित दूर होईल. जर तुमचा दूरवर विश्वास नसेल तर 13 ऑगस्ट म्हणजे श्रावणच्या पहिल्या दिवशी व्यावहारिक कार्य करा. फक्त या अद्भुत देववृक्षांवर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. श्रावण महिन्याच्या त्या देव झाडांमध्ये स्वतः भोलेनाथजी राहतात आणि ही झाडे तुमच्या घराच्या आसपास अगदी सहजपणे सापडतील. या देववृक्षाबाबत महादेवाने स्वतः आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी योग्य कृतीनुसार 13 ऑगस्ट पहिल्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर त्याच्या घराला महादेवांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यात सुरू असलेली गरिबी आणि दुःख संपेल. जन्मतःच गरिबीचे त्वरित उच्चाटन केले जाईल. तुमचे नशीब 7व्या आकाशावर असेल. तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागोमाग येईल. त्यामुळे भक्तांची तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा, तरच फायदा होऊ शकतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. आज जर तुम्ही अधूनमधून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही वर्षभर अस्वस्थ राहाल. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल. होय भक्त, भोलेनाथजी आणि माता लक्ष्मी तुमच्याबद्दल इतकी दयाळू असतील की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल. अनेक प्रकारच्या पौराणिक विश्वासांना महत्त्व दिले गेले आहे की अशी अनेक झाडे आणि रोपे आहेत ज्यांना देववृक्ष म्हटले गेले आहे आणि ती खूप शुभ देखील मानली जातात. निसर्गात अशी अनेक झाडे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या दूर करतात. विशेष म्हणजे लोक झाडाची केवळ पूजाच करत नाहीत तर त्याचा औषध म्हणूनही वापर करतात. हे अनेक प्रकारचे प्रमुख रोग बरे करते आणि अनेक प्रकारची झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख वैद्यकीय पुराणांमध्येही आहे. भाविकांनो, 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही देखील या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला महादेवांचा असा आशीर्वाद मिळेल की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील. ज्योतिषशास्त्र मान्यतेनुसार संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ स्वतः या चमत्कारी वनस्पती बसतील, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या विशेष झाडांना स्पर्श केला तर ते तुमची तराफा ओलांडेल आणि त्याच वेळी तुम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील. मग स्वतः विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही तुम्हाला त्या चमत्कारिक झाडांबद्दल सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सावनबद्दल सांगू, जेणेकरून तुम्हाला त्या दिव्य झाडांना स्पर्श करण्याची योग्य शुभ वेळ कळेल. श्रावणची नेमकी तारीख आणि वेळ जाणून घेऊया. हिंदू दिनदर्शिकेनुसार सावनचा पवित्र महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी संपेल. भक्त, सर्वप्रथम 13 ऑगस्ट सावनच्या पहिल्या दिवशी आपण कोणत्या वेळी या वनस्पतींना स्पर्श करू शकता, म्हणजेच कोणत्याही वेळी, त्यात काही अडचण नाही. आता कोणत्या रूपांना स्पर्श करावा हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ वाया घालवू नका. आपल्या हिंदू धर्मात भक्तांनी माता राणीचे अनेक रूप सांगितले आहेत, ज्यामध्ये झाडांना भीमा देवीचे रूप म्हटले जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहोत ज्याला 13 ऑगस्ट श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्श करणे खूप शुभ मानले जाते. फक्त श्रावण महिन्यात त्यांना स्पर्श केल्याने सर्व शत्रू, कर्जे आणि गरिबी दूर होते. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो आणि पवित्र श्रावण महिन्यात काही झाडे आहेत ज्यांना देववृक्ष म्हणतात. देवांना वृक्ष म्हणतात. ते देवांचे प्रकटीकरण आहे. काली मातेचे अनेक रूप आहेत आणि आपल्या धर्मात आपण तिची देवी म्हणून पूजा करतो आणि तिची पूजा देखील केली पाहिजे. विज्ञान असेही म्हणते की झाडे आणि वनस्पती माणसांना विनामूल्य ऑक्सिजन देतात.
आणि झाडे आणि वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडे असलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यात तो सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी स्वतःच नष्ट करू शकतो. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी शमीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या शुभेच्छा सांगाव्या लागतील. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमची गरिबी संपेल. या दिवशी शमी वृक्षाचा प्रभाव तुमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या श्रावणातील शमी वृक्षाचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आता भक्त तिसऱ्या झाडाबद्दल बोलतात, ज्याला देववृक्ष देखील म्हणतात. पारिजातच्या या झाडाचा उगम समुद्राच्या मंथनाने झाला आणि देवराज इंद्रांच्या नंदन वनामध्ये त्याची स्थापना झाली. नंतर भगवान कृष्णाने मानवी कल्याणासाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला. हे झाड लक्ष्मीचे रूप मानले जाते, कारण लक्ष्मी मातेचा जन्मही समुद्र मंथनाने झाला आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात थकवा किंवा वेदना असेल किंवा उपवासादरम्यान त्रास असेल तर संध्याकाळी पारिजातच्या झाडाला स्पर्श केल्याने या सर्व समस्या दूर होतात. 13 ऑगस्टच्या पहिल्या दिवशी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या झाडांना स्पर्श करू शकता आणि विशेष लाभ मिळवू शकता. 13 ऑगस्टच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळामध्ये थोडेसे सिंदूर लावले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण मला तुमची प्रार्थना हवी आहे.